आपल्या छान छान मालिका या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. बेनारे आणि शकू आनंदीच्या वडिलांना भेटतात आणि सांगतात सार्थक सरांनी अंशुमनला रंगेहात पकडले. शकू म्हणते आणि सार्थक सरांनी अंशुमनला त्यांच्या घरी नेलं आहे खरं खोटं करायला. त्यामुळे अण्णा तुम्ही अजिबात काळजी करू नका. इकडे सार्थक अंशुमनला घरी आणून सगळ्यांसमोर खरे खोटे करतो. आदर्श अंशुमनला मारायला जातो. सार्थक म्हणतो थांब बाई, अगोदर सगळं क्लिअर होऊ दे, मग याला पोलिसांच्या ताब्यातच देऊ. सुधा आकांक्षाला रागाने विचारते आकांक्षा हे सगळं खरं आहे का? सार्थक म्हणतो आई अगं नको ओरडू तिच्यावर. तू रागवशील ओरडशील या भीतीनेच आनंदीला हे पाऊल उचलायला तिने भाग केला आहे. मग सुधा म्हणते आनंदीने आपल्याला सांगायला हवं होतं ना, तिला नव्हतं सांगता येत. आनंदी म्हणते मी काही सांगितलं असतं ना तर आकांक्षीने जीव दिला असता. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. मग सार्थक म्हणतो एवढंच नाही, मुद्दाम केलंय हे सगळं फक्त आनंदीला तुझ्या नजरेत पाडण्यासाठी. तुला माहीत आहे का या सगळ्यात रेश्मासुद्धा सामील आहे. सुधा म्हणते काय सांगतोय सार्थक? रेश्मा? सार्थक म्हणतो हो, तिचंच डोकं आहे हे. आणि अंशुमनला म्हणतो काय रे बोल ना, रेश्माने सांगितलं ना हे सगळं करायला. तेवढ्यात रेश्मा पोलिसांना घेऊन येते आणि सार्थकला म्हणते हा तुझा गैरसमज आहे, मी असं काहीही केले नाहीये. सार्थक म्हणतो तोंडावर खोटं बोलतेस ग तू, मी ऐकलंय याला तुझ्याशी बोलताना. रेश्मा म्हणते याने माझ्याकडून 5 लाखचं लोन घेतलं होतं, तेच पैसे त्याने मला परत आणून दिले होते. मला काय माहीत ते पैसे त्याने कोठून आणलेत ते. सार्थक म्हणतो माझा नाहीये तुझ्यावर विश्वास. मग रेश्मा अंशुमनला मारते आणि म्हणते खरं सांग सगळ्यांना, मी माणुसकी म्हणून तुझी मदत केली आणि तुझ्यामुळे माझ्यावर आरोप होत आहेत. त्याला खुणावत म्हणते माझ्या उपकारांची जाणीव असेल ना तर त्यांच्यासमोर खरं सांगशील. मग अंशुमन म्हणतो रेश्मा मॅडम मला माफ करा, कारण आज सार्थक सरांच्या समोर तुम्ही दोषी ठरलात. सार्थकला म्हणतो सार्थक सर पण रेश्मा मॅडम जे काही बोलतायत ते सगळं खरं आहे. मीच रेश्मा मॅडमकडून 5 लाख रुपये उधार घेतले होते म्हणून मी आनंदीला ट्रॅप केले. सार्थक रेश्माला म्हणतो कशावरून खरं बोलतोय हा? मला काय माहीत नाही का तूच घेऊन आली होतीस याला ऑफिसमध्ये, वर घरात सुद्धा घेऊन आली होतीस याला. रेश्मा म्हणते अरे माणुसकी म्हणून याची मदत केली होती मी, मला काय माहिती हा आनंदीचा पहिला नवरा आहे तो. सार्थक म्हणतो मला तुम्हा दोघांचं काही ऐकण्यात इंटरेस्टच नाहीये. आणि पोलिसांना म्हणतो सर घेऊन जा यांना, सर घेऊन जा याला. अंशुमन म्हणतो सार्थक सर मला माफ करा, मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. रेश्मा म्हणते मी आणलं होतं ना याला, आता मीच शिक्षा करेन. असं म्हणून पोलिसांना म्हणते घेऊन जा याला. पुढे गेल्यावर रेश्मा पोलिसांना म्हणते सोडा याला, यापुढे हा असं काही करणार नाही, मी समजावते याला. पोलीस निघून जातात. रेश्मा अंशुमनला म्हणते माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता अंशुमन, आणि यापुढे आनंदीला त्रास द्यायचा असेल तर थोडे दिवस इथून गायब व्हा. इकडे सुद्धा आकांक्षाला म्हणते एवढं सगळं चाललं होतं तुझ्या आयुष्यात आणि एवढी मोठी गोष्ट तुला तुझ्या आईला नाही सांगावीशी वाटली. आकांक्षा म्हणते आई मी घाबरले होते ग, म्हणून मी आनंदी वहिनीला सांगितलं. सुद्धा आनंदीला म्हणते तू माझ्या मुलीची मदत करत होतीस आणि मी तुला नाही ते बोलले, मला माफ कर, सॉरी. आनंदी म्हणते तुम्ही मोठ्या आहात माझ्यापेक्षा, तुम्ही माफी नका मागू, आणि तुम्ही जे काही बोलला आहात त्याचं वाईटही नाही वाटलं मला. इकडे वृंदा शलाका आणि केदार बोलत असतात. प्रत्येक वेळेस सार्थक आनंदीची ढाल बनून समोर उभा राहतो म्हणून आनंदीवर कुठलंच संकट पोहोचत नाही. वृंदा म्हणते आता ही ढाल म्हणजेच सार्थकला 2 दिवस कुठेतरी पाठवलं पाहिजे, म्हणजे आनंदीला कोणी वाचवू शकणार नाही. अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.